ओम साई इलेव्हन आपण पाहतोय प्रवीणजी देवकर साहेब यांचा संघ आपण पाहतोय, जे संघ मालक आहेत. प्रवीण देवकर साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा संघ ओम साई, दुसऱ्या बाजूला पंढरी म्हात्रे साहेब यांचा संघ दर्शित इलेव्हन. एक प्लेअर वरती 2 रनची पेनल्टी लक्षात घ्या. चला मॅच सुरू झाल्यानंतर आम्ही टाइम सेट करणार आहोत. यानंतर पुढची मॅच आहे अरब इलेव्हन आणि SK इलेव्हन. हेलो हेलो हेलो. हेलो हेलो चेक हेलो. जितेश बघा, पायचीत स्वरूपात फलंदाज बाद असेल मात्र पंचाने जो डिसिजन दिला तो तुम्हाला मान्य करावा लागेल. आणि जर तुम्ही त्यावरती आक्षेप घेतला तर तुमचा विचार केला जाईल पुढच्या वर्षी प्रीमियर लीग मध्ये. पायचीत फलंदाज बाद असेल मात्र पंचांचा जो डिसिजन असेल त्यासाठी रिव्ह्यू नाहीये, लक्षात घ्या. पायचीत साठी प्लेअर शॉर्ट असेल तर फक्त 2 रनची पेनल्टी. चला टाइम सुद्धा आम्ही सेट करणार आहोत. पहिला बॉल पडल्यानंतर 11 वाजलेले आहेत. 6 मॅचचा शेड्यूल आहे आपला. एक मिनिट संदेश. जसं तुम्ही आमच्या साईडला आहे थोडस इकडे या, अजून या. कमीत कमी 12 प्लेअर पाहिजे, लक्षात घ्या. चालेल, ओके. चला सामन्याला सुरुवात करूया आपण. मोठी दिवस आहे प्रीमियर लीग 2026 आणि पहिला सामना आणि पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज झालेले आहेत संदेश म्हात्रे. बरोबर 11 वाजून 3 मिनिटं आणि पहिलाच बॉल पॉइंटच्या वरून पाठवून दिलाय. जितेश पाटीलच्या बॅट मधून आलाय. पहिल्याच बॉल वरती चौकार. इलेव्हन तुमच्या सध्या खेळाडू 11 आहेत. किमान 12 हवे होते, त्यामुळे 2 रनची पेनल्टी तुम्हाला लागणार आहे, लक्षात घ्या. या मॅच मध्ये स्वीपचा लाजवाब फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॉल नाही थांबणार, सीमारेषेच्या बाहेर. जितेश पाटीलच्या बॅट मधून आलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. काय सुरुवात केली बघा. ओम साई इलेव्हन प्रवीणजी देवकर साहेब संघ मालक आहेत. दुसऱ्या बाजूला पण पंढरी म्हात्रे साहेबांचा संघ दर्शित इलेव्हन. आणि संदेशच्या विरोधात बॅटिंग करणं बऱ्याच वेळा ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अडचणी येतात. मात्र जितेश हे नाव भरपूर मोठं आहे. नगरसेवक चषक दिव्याच्या स्पर्धेत सुद्धा काही जबरदस्त कामगिरी केली होती. हेलो हेलो हेलो. हेलो हेलो चेक. समर्थ सेकंडला समर्थ आपण पाहतोय. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक होते मात्र त्यांना बीट करून बॉल सीमा पार जाईल. समर्थने चौकारनेच खातं उघडलंय. आलाय चौकार. सुरुवात केली ओम साई टीम.
ए ग्रुप मधला पहिला सामना यानंतर बी ग्रुप मधला दुसरा सामना. लक्षात घ्या 2 ग्रुप आहेत, ए आणि बी. 4-4 संघ आहेत दोन्ही ग्रुप मध्ये. कट करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये ओम साई 11ला पहिली विकेट संदेश म्हात्रेच्या खात्यात. सागर पाटील जरा आमच्या कॉमेडी बॉक्सशी संपर्क साधा. सागर पाटील, चला बॅट्समन सुद्धा लवकर पाठवायचे. लक्षात घ्या फक्त फिल्डिंग करणाऱ्या टीमला सूचना नाहीये. 11:03 पहिला बॉल पडलेला आहे. आणि मोठी देसाई प्रीमियर लीग मध्ये जे खेळाडू खेळत आहेत त्यांना विनंती असेल, ही स्पर्धा आपल्या गावची आहे, 2 दिवस आपल्या गावासाठी, त्यामुळे आपल्याला सीमारेषेवर तैनात राहायचे. व्यासपीठावरती कोणी बसू नका. एक बॉल बाकी. नाही पॅनल्टी लागली ना आता 2 रनची. आता 12, 13, 14 झाले तरी चालतील. टॉस जिंकून दर्शित 11ने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नियम सर्वांसाठी समान आहेत लक्षात घ्या, त्यामुळे कोणत्याही टीमने आक्षेप घेऊ नका. पहिल्या मॅच पासून आम्ही सूचना केलेल्या आहेत, किमान तुमच्याकडे 12 खेळाडू पाहिजे. एका इनिंगला एक रिव्ह्यू असेल रनआउट आणि बिमर साठी. संदेश इथे मात्र हलकीशी एज लागली होती आणि बॉल जाईल थर्डमॅनच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. तिन्ही फलंदाजांनी चौकारानेच खातं उघडलंय. जितेशने चौकाराने खातं उघडलं होतं, समर्थने चौकाराने खातं उघडलं, त्यांनी जालिंदरने सुद्धा चौकारानेच खातं उघडलंय. आगमन झाले लेजंड क्रिकेटर मोठी देसाई, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. पहिली ओव्हर थोडीशी संदेशची मागणीच म्हणावी लागेल, कारण की 17 धावांनी 2 रनची पॅनल्टी आहे, त्यामुळे आता 19 झालेत. पॅनल्टीच्या 2 धावा मी ऍड केलेल्या आहेत. लक्षात घ्या जितेश, सर्वांना नियम आहे लक्षात घ्या, किमान 12 खेळाडू तुमच्याकडे पाहिजे, नाही तर 2 रनची पॅनल्टी फक्त, त्याच्यावर नाहीये. काय सुरुवात केली बघा प्रवीणजी देवकर साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ ओम साई 11, दुसऱ्या बाजूला पंढरी म्हात्रे यांचा संघ तुम्ही पाहताय दर्शित 11, आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी आपण पाहतोय अक्षय. बघायचं अक्षयला कमबॅक करावं लागेल. एकाच इनिंग स्पर्धा जरूर खेळले ते मात्र छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई गाव हे मैदान नेहमी चर्चेत असतो. इथे खेळणं एक पर्वणी असते, इथे बॅटिंग करणं एक पर्वणी असते. ते बॉलिंग सुद्धा तुम्ही जर चांगली केली तर नक्कीच तुम्हाला मदत मिळू शकते. अकरा वाजून 3 मिनिटांनी हा सामना सुरू झालेला आहे. फुल टॉस होता, टायमिंग झालं नाहीये. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल ड्रॉप झालाय. बघायचे चंदू म्हात्रेने काय केलंय. आता डोक्यावरती हात जाऊन फायदा नाहीये, झेल सोपा होता. अशा कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. नाही सेमीफायनलची मॅच बघा, विश्वचषक संजू सॅमसनचा झेल सोडला, सोपा झेल होता. इंग्लंडने धावा भरपूर आल्या. ऍक्टिव्ह वाले लाईट बंद करा जरा. रिक्षा आहे का? रिक्षा गलीबद्ध चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. बघा जालिंदर मोठी देसाई पुढील बॅचचे खेळाडू आहेत, मात्र बॅक टू बॅक 2 चौकार मारलेत. पंढरी म्हात्रे यांच्या मागे जरा एक रिक्षा आहे, ती थोडीशी क्रॉस लावली तर बरं होईल. इथे फटका चांगला आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे.
ऋषी दिदेत एकच धाव मिळेल. एकने धावसंख्या पुढे सरकले. सागर आम्हाला सांगतायत 25. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. पॉवर प्ले सुरू आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. बॉल वन बाउन्स सीमा पार जाईल. आलाय मोठी देसाई प्रीमियर लीग चौकार. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग त्यांच्या वाटेला आली आणि आता काय सुरुवात केली बघा. 29 धावा झाल्या आहेत. जितेश हे नाव भरपूर चर्चेत आहे. मी सांगत असतो आम्ही. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. शॉर्ट मिड विकेटला हलकीशी मिस फिल्डिंग झाली आहे. आणि बघा शॉर्ट मिड विकेटला प्लेअरही शॉर्टच आहेत. थोडेसे कमी वयाचे खेळाडू आहेत. 2 धावा मिळालेत. मग त्यांना विनंती असेल घाई करू नका. दोन्ही खेळाडू बघा एकतीस धावा झालेत. हा त्याला मागे ठेवलं चालेल जितेश, कारण की बॉल लागल्यानंतर दुखापत होऊ नये असाच प्रयत्न आहे आमचा. नाही जितेश असतील जालिंदर असतील फटका वेगाने मारतात, त्यामुळे कोणत्याही खेळाडूला दुखापत होऊ नये हाच आमचा प्रयत्न आहे. मोठी देसाई प्रीमियर लीग 2026 तुम्ही पाहताय ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. आणि सध्या ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनी भरपूर चर्चेत आहे. बॉल उंच गेलाय, नाही एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न केलाय. चौकार आहे चौकार. त्यानंतर लकी मयंक 11 अष्टविनायक आणि चौथ्या मॅच मध्ये सरपंच 11 बाबूराव शेठ प्रतिष्ठान अशा मॅचेस आहेत. लक्षात घ्या. ए आणि बी दोन ग्रुप आहे हेही लक्षात ठेवा. सध्या ए ग्रुपची मॅच चालू आहे, त्यानंतर बी ग्रुपची मॅच, पुन्हा ए ग्रुपची मॅच, पुन्हा बी ग्रुपची मॅच, त्यानंतर ए ग्रुपचा विनर, ए ग्रुपचा विनर आपल्या पाहायला मिळेल. पहिल्या मॅचचा विनर, ए ग्रुपचा दुसऱ्या मॅचचा विनर, विनर विनर ही मॅच होईल. ती 5वी मॅच असेल, हे लक्षात घ्या. ए आणि बी ग्रुप तुम्हाला लक्षात ठेवायचे. संदेश चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. संदेश मात्र आलेत, कारण की संदेशलाही माहिती आहे 2 षटकात 35 धावा झाल्या आहेत. धावांची गती चांगली आहे ओम साई 11 टीमची. संदेश इथे चेंडू हवेत आहे. शॉर्ट थर्डमॅन चूक होणार नाहीये. 35 वरती लागणारा दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये ओम साई 11 टीमला. जसे सर बघा लहान मुलांना त्रास होत असेल, ऊन जास्त वाटत असेल तर ते बसू शकतात बाहेर.
विचारून घ्या त्यांना. नाही त्रास नको कोणत्याही खेळाडू, काही ऊन भरपूर आहे. येऊ शकता तुम्ही बाहेर. या दर्शित या. पस्तीस वरती दुसरा धक्का लागलाय संदेशला. विकेट मिळाली. पहिला बॉल डॉट फेकला होता संदेशने. लीग फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळतो 8 संघांमध्ये. ऑन साईडला खेळायचं होतं. दोन धावा बघा, असं वाटलं होतं एकही धाव मिळणार नाही, तिथे 2 मिळालेत फलंदाच्या खात्यामध्ये. आपण पाहतोय पियुषचं खातं उघडलं होतं 2 धावेने. पियुषच्या बॅट बंद फटका चांगला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत तुषार तिथे, चांगले फिल्डर आहे तुषार. 38 3 षटकांचा ड्रिंक्स ब्रेक होईल, लक्षात घ्या. धावा झालेले आहेत. चांगला चेंडू होता. संदेश मात्रेने कमबॅक केलं या ओव्हरमध्ये. 2 षटकात 35 होत्या. 3 धावा खर्च केल्या. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. आरव 11 आणि SK 11 पुढची मॅच बी ग्रुप मधली. इथे मात्र हलक्याने खेळत आहे. जितेशला माहिती आहे संदेशचा 2 षटकांचा स्पेल संपल्यानंतर 2 फ्रेश गोलंदाज वापरायचे. 3 षटकांचा खेळ समाप्त. प्रथम बॅटिंग करत असताना ओमसा 11 संघाची धावसंख्या ती 39. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे पहिल्या डावातील. लीग फॉर्मॅट म्हटल्यानंतर प्रत्येक मॅच तुमच्यासाठी महत्वाची असते. पहिलीच मॅच खरं तर फर्स्ट मॅच जिंकल्यानंतर थोडासा तुम्हाला ऍडव्हान्टेज असतो. आता पहिल्या मॅच मध्ये जर पराभूत झाला आणि दुसऱ्या मॅच मध्ये पराभूत झालात तर लीग फॉर्मॅट मधून तुम्ही स्पर्धेतून बाहेर जाता. 39 धावा झालेत. ड्रिंक्स ब्रेक आहे. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. आकाश पाटील यांची मला वाटतं सकाळ आता झाली. नाही या आकाश पाटील, स्वागत आहे. 13.00 सरासरीने 39 धावा. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा दिल्यात. आता बॉलिंग करण्यासाठी तुषार आलेले आहेत. तुषार मात्रे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. आरव 11 मधुकर पाटील साहेबांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला श्रीदास मात्रे यांचा संघ SK 11. त्यामुळे पुरस्कर्त्यांचे कौतुक, ज्यांनी संघ पॅक केलेले आहेत. 8 पुरस्कर्ते आहेत. लकी मयंक 11, जगदीश मात्रे यांचा संघ, अष्टविनायक संघ पण बोलतो, अष्टविनायक ग्रुप, सरपंच 11 ज्ञानेश्वरजी देवकर, सुभाष देवकर यांचा संघ आणि बाबूराव शेठ प्रतिष्ठान, राजेशजी मात्रे साहेबांचा संघ. चला तुषार मॅचला सुरू करायचे लगेचच, कारण की वेळेच्या बाबतीत तुम्हाला आम्हाला सहकार्य करायचे, जेणेकरून सर्व सामने आपले 5 षटकांचे होतील आणि प्रीमियर लीग मध्ये 5 षटकांचे सामने होणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा हे खेळाडू अपोजिट संघाच्या विरोधात खेळतात, मात्र आज मोठी देसे प्रीमियर लीगच्या माध्यमातून एकमेकांच्या विरोधात खेळावं लागते. जितेश पाटील, फटका जमदार आहे, बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेगच्या भरून सीमारेषेच्या बाहेर आलाय जितेशच्या बॅटमधनं सिक्सर.
जितेश पाटील सध्या 27 वरती नाबाद आहेत. आरव 11 खेळाडू बघा आपले कॅप्टन कोच आपल्याला बोलत आहेत, त्यांचे संपर्क साधा. आरव 11 खेळाडू पुढची मॅच तुम्हाला खेळायची, लक्षात घ्या. फुल टॉस टर्न केलाय स्क्वेअर लेगच्या वरून जितेश पाटीलने मारलाय बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. याच मॅच मध्ये 50 ओलांडली, 51 धावा दाखल करतो आपल्याला पाहायला मिळत आहेत. जितेश पाटील सध्या 33 वरती नाबाद आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच सुद्धा नगरसेवक चषक नाईट स्पर्धा दिवायची आपण पाहतोय. तिथे जितेशने 2 मॅन ऑफ द मॅच घेतले होते, 90 पेक्षा जास्त धावा. आणि इथे मात्र काय केलं जितेशने, सरळ बॅटने धावा येत होत्या, मात्र इथे रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं. फलंदाज बाद होईल. त्रिफळाचीत 51 वरती लागणारा तिसरा धक्का. तनिष आले बघा मैदानाच्या आतमध्ये. मोठी देसाई प्रीमियर लीग मध्ये सर्वात महागडे खेळाडू, 51 वरती 3. पहिलाच बॉल नाही, एक धाव तर रोखू शकत नाहीये संदेश. .52 प्रथम बॅटिंग करत असताना ओमसाई संघ. इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. आलाय सिक्सर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे 4थ्या ओव्हर मधील. 58 धावा झालेल्या आहेत. धावांची गती चांगली आहे ओमसाई टीम. फुलटॉस चुकीला माफी नाहीये. बॉल जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. पियुषच्या बॅट मधून आलाय बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. दर्शित 11 4 षटकांनी 20 मिनिटं तुम्ही घेतलेले आहेत. चौसष्ट धावा झाल्यात. प्रवीण देवकर साहेबांनी पुरस्कृत केलं संघ ओमसाई 11. काय सुरुवात केली शेवटच्या ओव्हर मध्ये. राहुल मडवी आलेत बॉलिंग करण्यासाठी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. आरव 11 आणि SK 11. त्यामुळे कॅप्टन उपस्थित राहा.
चला चला जास्त वेळ घेते, लक्षात घ्या फिल्डिंग करणारी टीम. पहिलाच बॉल लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहेत. चांगली फिल्डिंग रुदान तिथेत. एकच धाव मिळाली, धावसंख्या 65. मॅच ट्राय झाली तर सुपर ओव्हर आहे, लक्षात घ्या. पहिल्या मॅचसाठी चेंडू कधी हरवला फुटला नवीनच आहे. नियमामध्ये बदल झाल्या होती, तुमच्यापर्यंत आम्ही सूचना पोहोचू, कारण की चेंडू जुने ज्यावेळी आमच्याकडे जमा होतील. जबरदस्त फटका पियुषला थांबवला, आता कठीण झालंय अपोजिट टीम. दर्शित 11 ला आलाय सलगचा तिसरा षटकार. धावांचा उच्चांक पाहायला मिळतोय पहिल्याच मॅच मध्ये. ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहेत. चला थ्रो फेकी बरोबर नाहीये. लेग बाईच्या स्वरूपात 2 धावा मिळालेत. 73 धावा. काय सुरुवात केली ओमसाई 11. 73 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यानंतर टॉस होईल. अरब 11 आणि SK 11 दोन्ही कॅप्टन उपस्थित राहायचे. फुल टॉस. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल सीमारेषेच्या बाहेर. पियुषच्या बॅट मधून आलाय सिक्सर. तीन गडी बाद 79. बघा काय सुरुवात केली. टॉस गमावल्यानंतर ओम साई 11 जितेश पाटील अँड कंपनी. फुल टॉस पंचाने नो बॉल घोषित केलाय. बीमर बॉल आहे. लॉंग लेगच्या दिशेने सीमा पार चौकार. धावा मिळतील 5. बघा चौऱ्याऐंशी धावा. हाय चेंडू उंच गेलाय. पियुष ऑन फायर. काय जबरदस्त बॅटिंग करत असताना पियुष या मॅच मध्ये 90 धावा दाखल करते लागल्यात त्या ओम साई 11 या संघाच्या. जुने 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 37 धावांची नाबाद इनिंग साकारली पियुषने. एकदा जोरदार टाळ्या होत्या पियुष साठी. मयूर देवकर सुद्धा त्यांचे हार्दिक स्वागत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 90 धावा झालेल्या आहेत. हाय चेंडू उंच गेलाय. नाही जाईल आता सीमारेषेच्या बाहेरच. 43 धावांची इनिंग साकारली. त्या जोरदार टाळ्या होत्या पियुष साठी. 96 96 धावा पहिल्याच मॅच मध्ये आपल्या पाहायला मिळतात ओम साई संघाच्या आणि 97 धावांचा पाठलाग करायचा आता दर्शित 11 या संघाला. प्रथम पारितोषिक आपण पाहतोय स्वर्गीय हरिचंद्र शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य मधुकर हरिचंद्र पाटील यांच्याकडून ट्रॉफी. द्वितीय ट्रॉफी आपण पाहतोय स्वर्गीय गोविंद पांडुरंग चौधरी यांच्या स्मरणार्थ सौजन्य सो कीर्तिदैया मधुकर पाटील यांच्या वतीने मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज फिल्डर ट्रॉफी आपण पाहतोय. स्वर्गीय
अंबो अर्जुन मात्रे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय सौजन्य श्री अनंत अंबो मात्रे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आपण पाहतोय स्वर्गीय बळीराम फकरा पाटील व स्वर्गीय अलका बळीराम पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य कुमार हर्षल बळीराम पाटील यांच्याकडून तुम्ही पाहतायत मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज तुम्ही पाहताय स्वर्गीय अशोक मारुती पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य अक्षय अशोक पाटील यांच्याकडून बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं तर स्वर्गीय अशोक मारुती पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार अक्षय अशोक पाटील यांच्याकडे मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आहेत. बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समनसाठी शूज आपण पाहतोय सौजन्य ज्ञानेश्वर सावळम देवकर यांच्याकडून आपण पाहतोय टॉससाठी या पियुष देवकरसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे संघ मालक प्रवीण देवकर साहेबांकडनं. चला टॉस आपण करूया. प्रवीण देवकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. आरव 11 विरुद्ध SK 11 बी गटातील मॅच आहे. मॅच क्रमांक 2. देवकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय अष्टविनायक संघाचे पुरस्कर्ते ओमसाई संघाचे पुरस्कर्ते 5 ओव्हरची मॅच असेल लक्षात घ्या. अरब 11 आणि SK 11. टॉस कोणी जिंकलाय SK. $97 97 धावा तुम्हाला चेस करायचे. त्यांच्यासाठी संदेश मात्रे आणि अक्षय. गोलंदाज हार्दिक मात्रे आहेत. सेकंड इनिंगला सुरुवात. फुल टॉस नो बॉल घोषित केलाय पंचांनी. चला पहिल्याच बॉलवरती 5 धावा आलेत. येणारा चेंडू फ्लिट असेल. सुरुवात पहिलाच बॉल बीमर चौकार आलाय. 5 धावा मिळालेले आहेत. इथे फटका चांगला आहे. संदेश मात्रेला माहिती आहे फ्रीटचा बॉल आहे त्याच्यावरती आलाय चौकार. क्रिकेटमध्ये कोणताही धावा सेफ नाहीयेत.
एका बॉलमध्येच 9 धावा आल्यात. दर्शित 11 ला काही टार्गेट 97. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. इथे बॅटची हलकीशी एज लागली होती. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. 2 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्यात गोलंदाज हार्दिकने. कव्हरच्या वरून बॉलला पाठवलाय, जाईल सीमारेषेच्या बाहेर. संदीप बानेसरांचा इशारा येतोय, चौकार. जबरदस्त बॅटिंग. हाही फटका चांगला मात्र क्षेत्रक्षे डीप मध्ये ठेवण्यात आलेला आहे. प्रथम ती देत. एकच धाव मिळाली. धावसंख्या 14. चांगला चेंडू होता, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट. आता तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. बघायचे आता टीव्ही अंपायर काय सांगतात आमचे. फलंदाज बाद आहेत. सिंगल बघा किती मागात पडली, थोडेसे मागे राहिले. मात्र गरज होती का, प्रश्न जरूर विचारला जाईल. बाबूलाही तो प्रश्न पडलाय, मात्र अक्षय धावलेत ना. तुषार आलेत आणि बघा नाही आता काय करायचं. 3 धावा मिळाल्या. तीन धावसंख्या पुढे सरकली ती 17 वरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 17 धावा झालेल्या आहेत. टार्गेट 97 चे, म्हणजे इथून 80 अजूनही बनवायचे आहेत तेजस 24 बॉल मध्ये. ज्यावेळी अनंत पाटील यांचं आगमन झालंय, नाही ज्यावेळी ओमसाई संघ बॅटिंग करत होता त्यांच्याही 17 होत्या. प्रत्युत्तर 17 दिलेलं आहे बघा, म्हणजे चोख प्रत्युत्तर दिलंय. दर्शित 11 पंढरी म्हात्रे साहेबांचा संघ, दुसऱ्या बाजूला प्रवीण देवकर साहेबांचा संघ. पुढच्या मॅचचा टॉस झाला, SK 11 ने टॉस जिंकलेला आहे. वरून काय घेतलं तुम्ही, बॉलिंग? ओके, म्हणजे आरव 11 ला बॅटिंग करायची. आणि इथे बघा नाही पडू नका, आता बॉल सीमा पार गेलाय, चौकार.
दुसऱ्या ओव्हर ची सुरुवात चौकाराने केली. गोलंदाज तनिष लरमे बाद आहेत. धावसंख्या 21. लक्ष 97चे. बघायचे अशक्य काही नाही क्रिकेटमध्ये. इथे मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले होते. डॉट बॉल. तनिषकडे व्हेरिएशन आहे. डावखळ्यात त्याचा बॉलर आहे. फुल टॉस आहे. टायमिंग झालं नाहीये. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक आले होते. अक्षय. 2 धावा इथे जरूर मिळालेले आहेत. धावसंख्या 19. माफ करा 23. 17 नंतर चौकाराला 21. त्यानंतर 2 धावा 23. लक्ष 97. 97 धावा तुम्हाला चेस करायचे आहेत. चोवीस धावा दापल आपल्या पाहायला मिळत आहेत. इथे फटका चांगला आहे. चेंडू 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर जाईल. आलाय चौकार. पाहायला मिळतोय. 28 धावा झाल्यात. बॅकफुटला गेले. शॉर्ट कव्हरला झेल थोडासा कठीण होता. पाणी का पाणी घेऊन जायचं मैदानात. जितेश पाटील आले तर गोलंदाजी करण्यासाठी. कोणते धावा झालेले आहेत. अठरा बॉल मध्ये 68 धावांच्या जुनी गरज आहे. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चौकार आलाय. 30 धावा. तेहतीस धावा झाल्यात. 64 अजूनही करायचे. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रिव्हर्स सरळ बॅटने ज्यावेळी धावा येतात. जितेशने सरळ बॅटने 2 षटकार मारले होते. तो रिव्हर्स खेळला. क्लीन बोल्ड झाला होता. अक्षयने सरळ बॅटने चौकार मारला तर तोही रिव्हर्स खेळतोय. 16 बॉल 64 ची गरज आहे अजून या मॅच मध्ये. मोठी देसाई प्रीमियर लीग 2026 पहिलीच मॅच. दर्शित 11 विरुद्ध ओमसाई. आणि धावांचा डोंगर उभारलाय. 96. फुल टॉस. पंचाने नो बॉल घोषित केलाय. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर.
फ्री हिटचा बॉल होता, फ्री हिट होता. एक धाव मिळेल. धावसंख्या 41, 41. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 15 बॉलमध्ये 56 धावा या मॅच मध्ये अजूनही करायच्या. मॅच संपली नाहीये. क्रिकेट आहे, कधी काय होऊ शकतं क्रिकेटमध्ये. आता विश्वचषक T20 मध्ये तुम्ही पाहिलं 253 धावा चेस करायला आणल्या होत्या इंग्लंडने. बुमराची षटकं त्यांना थोडीशी मागात पडली सागर, त्याचमध्ये पराभूत झाले. इथे 2 मिळालेत. 43, 43 धावा झालेत. 253 भारताने केल्या होत्या, 246 इंग्लंडने केल्या. 250 धावा सुद्धा कमी आहेत T20 मध्ये. 14 बॉल 54 ची गरज. इथे चेंडू उंच गेलाय, वॅकेंट एरिया आहे, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. बॉल 1 बाउंस सीमा पार जाईल. चौकार. $47. 13 बॉल 50 होतील का? होतील. प्रयत्न करायला पाहिजे. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत, तिथे मिस फिल्डिंग झालेली आहे. समर्थ काय भरपूर दिवसांनी खेळतात मला वाटतं, त्यामुळे बॉल मिळत नाहीये. चला पाणी घेऊन जायचंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण पाहिली तर 48, दर्शित 11. हा संघ आपण पाहतोय. आता 12 बॉल मध्ये 49 धावांची गरज. आकाश बघा डीजे. पियुषने काय जबरदस्त बॅटिंग केली पहिल्या डावात. जितेश पाटील, पियुष देवकर. चला चला जास्त वेळ नका घेऊ. बॅटिंग करणारी टीम पास घ्या. 12 चेंडू 49 धावांची गरज आहे. तनिष आले दुसऱ्या स्पेल मध्ये. पियुष तिथे चांगली फिल्डिंग. 11 चेंडू 48. ऑन द पेपर भरपूर महाग वाटतायत, मात्र बघायचे क्रिकेट आहे. या मॅच मध्ये 12 बॉल, याच क्रीडांगणामध्ये आम्ही 12 बॉल 43 मॅच सुद्धा होताना पाहिली होती ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. खर्डी संघाच्या प्रल्हाद पाटीलने तो कारनामा केला तर 7च बॉल मध्ये 42 केले होते. त्यामुळे अशक्य काहीच नाहीये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईच्या मैदानात. तनिष आले दुसऱ्या स्पेल मध्ये आणि त्यांचं स्वागत अक्षयच्या बॅट मधून आलाय सिक्सर. बघा मॅच संपली नाहीये. 10 चेंडू 42. दर्शित 11चे कौतुक. त्यांनी धावा 55 आतापर्यंत बनवल्यात 55. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. आणि आता बघायचंय तिसऱ्या पंचांकडे का. अक्षय म्हात्रेने डाय मारली, मात्र बघूया आम्ही आता चेक करतोय ते फ्रेम मध्ये आहेत की नाही. पंढरी म्हात्रे बघा थोडस राऊंड अप घेत आहेत. नोट आउट आहे. सूर मारली ना प्रतीक.
56 धावा झाल्यात 9 बॉलमध्ये 81 गरज. मिड विकेट आणि जबरदस्त झेल टिपलाय हार्दिकने बघा, जबरदस्त झेल टिपलाय. म्हणजे तुषारचे बंधुराज आहेत वाटतं बघा, भावाचा झेल भावाने टिपलाय. हे तुम्हाला फक्त प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळेल, ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट मध्ये चित्र पाहायला मिळत नाही. काय जबरदस्त बघा झेल टिपलाय. झेल कठीण होता. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच. देवांग आले बॅटिंग करण्यासाठी. रघु या नावाने सुद्धा ते प्रसिद्ध आहेत. पहिलाच बॉल वाईट श्रॉंगांच्या दिशेने घेत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये हर्षल आहेत का? हर्षल उर्फ ब्रावो. आता 7 बॉल 40. हा षटकार आला तर शेवटच्या ओव्हरपर्यंत राहील मॅच. एकच धाव मिळाली. आता 6 चेंडू आणि 39 करायचे. इथून 6 षटकार आले तरी मॅच जिंकणं कठीण झालं दर्शित 11ला. दर्शित 11ने बॉलिंग खराब केली या मॅच मध्ये. संदेशने पहिल्या ओव्हरमध्ये 17, अक्षय आले 16 दिले, पुन्हा संदेश आले. संदेशने कमबॅक केलं होतं, 4च दिल्या होत्या. त्यानंतर तुषारने 25 दिल्या आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज कोण होते? राहुलने भरपूर धावा दिल्यात. त्यांचा सत्कार करू आपण. 6 बॉल 39. फुलटॉस लॉंग ऑन. झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. 5 बॉल मध्ये 39 आता करायचे आहेत दर्शित 11ला. सांग भलं ग मौले, सांग भलं ग, सांग भलं. बॅटिंग करण्यासाठी पियुष यांचे बंधू बघा. पियुषने काय जबरदस्त बॅटिंग केली या मॅच मध्ये. हलकस अपील केलं होतं का? डॉट बॉल. पियुष बघा, दोघं भाऊ आता एकमेकांच्या विरोधात आहेत. आता इथून मॅच जिंकणं कठीण झालेलं आहे. मॅच थोडी एकतर्फी झाली, मात्र सुरुवात चांगली केली होती दर्शित 11ने. विकेट. चला संघ मालक आलेत मला वाटतं बॅटिंगला. पंढरी मात्रे. विजयगावचे या व्यासपीठावरती रामनाथ पाटील आपले हार्दिक स्वागत. या पंढरी मात्रे आले बघा बॅटिंग करण्यासाठी. विकी देवकर यांच्याकडनं षटकाराला 1000 आहेत. मात्र बघा पॉइंटच्या दिशेने खेळायचं होतं, मात्र किरण म्हात्रे आलेत. रुपेश म्हात्रेंचे
बंधुराज, मोठे बंधुराज. किरण यांनी सुद्धा षटकार मारला तर विकी देवकर यांच्याकडनं 1000 रुपये. पंढरी मात्र यांना सुद्धा सुवर्ण संधी होती. फक्त 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पियुषने जबरदस्त बॅटिंग केली या मॅच मध्ये. त्यांचे संघ मालक प्रवीण देवकर यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा आहे. हॅट्रिक, 3 फलंदाज झेल बाद बघा. हॅट्रिक घेतली पियुषने. ओमकार यांच्याकडनं आता जे बॅटर आले त्यांच्याकडनं त्यांच्यासाठी षटकाराला 561. हे कुठलं बक्षीस आहे? गाडी नंबर आहे का? ओके. नाही, हॅट्रिक पूर्ण केली बघा पियुषने. आणि बॅटिंग करत असताना सुद्धा जबरदस्त बॅटिंग केली. नाही, मला तो मॅच तर ठरतील ना आता. नाही, आता या बरोबरच सामना जिंकलाय प्रवीण देवकर यांनी पुरस्कृत केलेला ओम साई या संघाने. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच समरी आपण बघूया. तेजस, मॅच समरी बघा. पियुष देवकरने 43 धावा साकारलेली विकेट, हॅट्रिक सुद्धा त्याच्या नावावरती आहे. चला पियुष या मॅन ऑफ द मॅच. या चला पियुष या मॅन ऑफ द मॅच. सेकंड करायचंय ना? काय इशारा काय करतायत? SK11 फिल्डिंग लावून घ्या. SK11 फिल्डिंग लावून घ्या लवकर. चला पियुष या मॅन ऑफ द मॅच. आणि प्रवीण देवकर यांच्याकडनं 500 सुद्धा आहेत. सुभाष देवकर यांच्या शुभाशय आपण मॅन ऑफ द मॅच देऊया.